मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण पाहिलं, मी आलो आहे जैन इरिगेशनच्या भव्य अशा कृषी मेळाव्यासाठी जैन हिल्स जळगाव येथे। मागच्या भागात आपण जैन इरिगेशनचे वेगवेगळे प्रोडक्ट पाहिले की ज्याच्या मदतीने आपण एक चांगल्या प्रकारची आधुनिक शेती करू शकतो। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जैन इरिगेशन कृषी मेळावा भाग 2 मध्ये। या मेळाव्यात येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एकदम चांगली उत्तम जेवणाची सोय इथे केली आहे। मी पण इथे जेवायला आलो आणि इथे तर माझं फेवरेट जेवण होतं भाऊ डाळ बट्टीचं। आणि इथे जेवण झाल्यानंतर ॲग्री एक्सपर्ट अधिकाऱ्यांकडून दररोज मार्गदर्शनाचे मोलाचे सेशन्स असतात। आणि आता मी आलो जैन सीडचे डेमो प्लॉट्स पाहण्यासाठी। हा आहे टोमॅटोचा प्लॉट्स आणि ह्या प्लॉट्सच्या बाजूलाच यांची संपूर्ण माहिती मॅनेजमेंट इथे पोस्टरवर आहे। आता मी चाललो पेरूच्या बागेत। इथून पेरू घेतला आणि ह्या दादांना म्हटलं खाता खाते, म्हटले नाही हे सगळं शेतकरी बांधवांसाठीच आहे। इथे शेतकऱ्यांना पाहण्यासाठी असे शेकडो प्लॉट्स आहेत आणि त्याची माहिती देण्यासाठी इथे आपल्याला जैनचे एक्सपर्ट सुद्धा आहेत। आणि इथे आपल्याला जैन सीडचे फळं पाहायला मिळतात। त्यांची साईज आणि क्वालिटी एकदम जबरदस्त आहे। इथे आपल्याला जैनचे वेगवेगळे शेती कामासाठी लागणारे यंत्र आणि त्यांचे कामांचे डेमो सुद्धा पाहायला मिळतात। ही आहे जैनची पॉली हाऊस मधली केळी। इथे कीटकनाशक आणि रोगराईपासून याचं संरक्षण होतं। आणि इथे आपल्याला केळीच्या वेगवेगळ्या व्हेरायटीज पाहायला मिळतात। आणि हा इथल्या झाडांची वाढ आणि फळांची संख्या शेतकऱ्यांसाठी समाधानकारकच आहे। आणि यांचे एक्सपर्ट जे इथे माहिती देतात ना, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। गोड संत्र्यांचे प्लॉट आणि अजून इथं बरंच काय काय आहे। त्यासाठी तुम्हाला 14 जानेवारीच्या आधी या जैन इरिगेशनच्या कृषी मेळाव्यात येणं आणि आपला व्हिडिओचा भाग 3 पाहणं फार गरजेचं आहे।